हॅलो, नमस्कार. मी अंजली रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत चिकन बिर्याणी. सगळ्यात साधी सोपी मस्तपैकी आपण चिकन बिर्याणी बनवणार आहोत. तर चला तर मग वळूया आपल्या रेसिपीकडे. इकडे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे, स्वच्छ धुतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी आता 1 चमचा मीठ घातले, त्यानंतर थोडीशी हळद घातलेली आहे. आपण चिकन व्यवस्थित आता मॅरिनेशन करून घेऊया. त्याच्यानंतर मी अर्धा कप दही घातलेला आहे. व्यवस्थित आपण थोडा वेळ आपण चिकन मॅरिनेट करून ठेवूया. मॅरिनेट केल्यामुळे छान होते बिर्याणी. आता इकडे मी धने पावडर आणि जिरे पावडर घालणार आहे. 1 चमचा धने पावडर आणि 1 चमचा जिरे पावडर घेतलेले आहे. 1 चमचा गरम मसाला घेतलेला आहे आणि आलं लसूणची पेस्ट मी घरामध्ये तयार केलेली आहे, ती घातलेली आहे. 1 चमचा आलं लसूण पेस्ट. त्याच्यानंतर आता मी कोथिंबीर घातलेली आहे वरून. पुदिना घालायचा आहे. कोथिंबीर आणि पुदिनासुद्धा वापरलेला आहे मी. थोडंसं तेल वापरायचं आहे. तेल वापरण्याने व्यवस्थित मसाला चिकनला असा चिकटून राहतो. आता हे सर्व मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया चिकनमध्ये. आणि 20 मिनटं आपण व्यवस्थित मॅरिनेट करायला ठेवूया. इकडे आता आपल्याला सुक्का मसाला करायचा आहे. त्याच्यामध्ये मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 2 लवंग, काळी मिरी आणि तमालपत्र आणि कोथिंबीर आणि पुदिना यांचं मी वाटण करून घेतलेलं आहे. आता तांदूळसुद्धा मी व्यवस्थित धुवून घेतलेले आहेत. बासमती तुकडा तांदूळ वापरलेला आहे मी इकडे. अर्ध्या किलोला मी अर्धा किलो तांदूळ वापरलेला आहे. कुकरमध्ये आता आपण तेल वापरूया. कुकर गरम झाल्यानंतर आपण तेल घातलेलं आहे याच्यामध्ये. आपण बिर्याणी कुकरमध्ये करणार आहोत. कुकरमध्ये एकदम साधी सोप्या पद्धतीने होते आणि एकदम पटकन होते. तुमच्याकडे जर पाहुणे आले असतील तर तुम्हाला अर्ध्या तासामध्ये बिर्याणी करायला येते. तेल घातल्यानंतर मी 1 चमचा तूप वापरलेला आहे. अर्ध्या तासानंतर 20 मिनटानंतर आपलं चिकन मॅरिनेट झाल्यानंतरच आपल्याला तयार करायला घ्यायची आहे बिर्याणी. सुक्या मसाल्यामध्ये आपण व्यवस्थित खडा मसाला असतो तो सगळा वापरायचा. काळी मिरी, लवंग, जिरे, तमालपत्र, सूर्यफूल आणि लसूण, कोथिंबीर आणि पुदिना यांचं वाटण करून घेतलेलं आहे मी. आता इकडे आपल्याला 2 मोठे कांदे घ्यायचे आहेत आणि कांदे मी उभे चिरलेले आहेत. आता ते आपण व्यवस्थित तेलामध्ये आपण भाजून घेऊया. कांदा थोडासा खरपूसच भाजायचा आहे. खूप मस्त होते ही बिर्याणी. आणि आता गणपतीसुद्धा गेलेले आहेत, त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून बघा. अशा पद्धतीने आपण कांदा परतून घ्यायचा आहे. कांदा मी थोडासा खरपूस होईपर्यंतच भाजून घेतलेला आहे. आता 1 टोमॅटो टाकायचा आहे. 2 मोठे कांदे, 1 टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे. तो आता ह्याच्यामध्ये मी ॲड केलेला आहे.
व्यवस्थित टोमॅटोसुद्धा भाजून देऊया. आता टोमॅटो भाजल्यानंतर आपलं मॅरिनेट केलेलं चिकन आपण याच्यामध्ये घालूया. चिकनसुद्धा व्यवस्थित आपण परतून घेऊया तेलामध्ये आणि चिकनला थोडंसं पाणी सुटेपर्यंत एक 5 ते 10 मिनटं थांबूया. बघू शकताय चिकनला व्यवस्थित असं पाणी सुटलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये आपण तो मगाशी सुक्का मसाला केलेला आहे तो आपण घालूया. 1 चमचा सुक्का मसाला घातलेला आहे आणि 2 चमचे चटणी घालायची आहे. आपली घरातला घरगुती लाल तिखट मसाला असतो तो वापरायचा आहे आपण. घरातल्या मसाल्याने जरा छान चव येते, त्यामुळे आपण ते सुद्धा घालूया व्यवस्थित. आता ते परतून घेऊया तेलामध्ये. चिकनला पाणीसुद्धा सुटलेलं आहे आणि मस्तपैकी अशी ग्रेव्ही सुटलेली आहे, त्याला तेल पण सुटलेलं आहे. आता इकडे मी काजूचे तुकडे घातलेले आहेत. तुम्हाला काजू नको असतील तर तुम्ही स्किप करू शकता. पाहुण्यांसाठी एकदम झटपट तयार होते ही बिर्याणी. आता आपण वरून तांदूळ घालूया चिकनला व्यवस्थित तेल सुटल्यानंतर. इकडे मी अर्धा किलो बासमती तुकडा तांदूळ वापरलेला आहे. तांदूळ व्यवस्थित घालून घेऊया आणि तुम्ही कोणतेही व्यवस्थित तांदूळ वापरू शकता. आणि तांदूळ घातल्यानंतर व्यवस्थित परतून घेऊया आणि त्याच्यामध्ये पाणी ओतून घेऊया. मी अर्धा तांबे पाणी ओतलेलं आहे. पुन्हा एकदा आपण हलवून घेऊया आणि झाकण लावून 2 शिट्ट्या काढून घेऊया. वरून कोथिंबीरीने सर्व केलेलं आहे आणि मगच झाकण लावून झाकण लावून 2 शिट्ट्या काढून घेऊया. बघू शकताय अशा पद्धतीने आपले 2 शिट्ट्या झालेल्या आहेत, होत आलेल्या आहेत. आणि 2 शिट्ट्या झाल्यानंतर आपली तयार झालेली आहे चिकन बिर्याणी. याला चिकन पुलावसुद्धा बोलू शकता. खूप छान साधी सोपी पद्धत आहे आणि अंजली रेसिपीजला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन रेसिपीजसाठी लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक यू. बाय.